हॅलो स्टुडंट, जीनियस क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे सीटेटच्या मुलांसाठी। 14 आणि 15 डिसेंबरला सीटेटची एक्झाम आहे, त्यासाठी मी तुम्हाला परिसर अभ्यासाचे काही प्रश्न सोडवून दाखवणार आहे। तर आपण व्हिडिओची सुरुवात करूया। व्हिडिओची सुरुवात करण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक जास्तीत जास्त शेअर करा। तर काही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे परिसर अभ्यासाचे। तर सगळ्यात आधी पहिला प्रश्न आहे, वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती आहे? प्रश्न क्रमांक पहिला आहे, वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतींची माहिती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे ऋग्वेद, पर्याय क्रमांक 2 आहे सामवेद, पर्याय क्रमांक 3 आहे अथर्ववेद, पर्याय क्रमांक 4 आहे यजुर्वेद। तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अथर्ववेद। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, बीजगणिताला दिलेले अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? दुसरा प्रश्न आहे, बीजगणिताला दिलेले अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? पर्याय क्रमांक 1 आहे अरबी, पर्याय क्रमांक 2 आहे ग्रीक, पर्याय क्रमांक 3 आहे जर्मन आणि पर्याय क्रमांक 4 आहे लॅटिन। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अरबी। तिसरा प्रश्न आहे, सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? प्रश्न क्रमांक 3 काय आहे? सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय क्रमांक 1 आहे पाटणा, पर्याय क्रमांक 2 आहे पैठण, पर्याय क्रमांक 3 आहे बदामी, पर्याय क्रमांक 4 आहे हम्पी। तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पैठण। त्यानंतर चौथा प्रश्न आहे, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेला व्यक्तीचा पर्याय कोणता? प्रश्न क्रमांक 4 आहे, छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे सिद्दी इब्राहिम, पर्याय क्रमांक 2 आहे सिद्दी हिलाल, पर्याय क्रमांक 3 आहे दौलत खान, पर्याय क्रमांक 4 आहे दाऊद खान। तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दाऊद खान। तर अशा प्रकारे स्टुडंट आता आपण पुढील प्रश्न बघूया। तर स्टुडंट पाचवा प्रश्न आहे, अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायापैकी कोणता? पाचवा प्रश्न काय आहे? अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायांपैकी कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे वटवाघूळ, पर्याय क्रमांक 2 आहे घुबड, पर्याय क्रमांक 3 आहे गरुड आणि पर्याय क्रमांक 4 आहे खार। तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 घुबड। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोनमील या नावाने प्रचलित काय आहे? प्रश्न क्रमांक 6 आहे, मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोनमील या नावाने प्रचलित काय आहे? पर्याय क्रमांक 1 आहे खत, पर्याय क्रमांक 2 आहे जेलेटिन, पर्याय क्रमांक 3 आहे कीटकनाशके, पर्याय क्रमांक 4 आहे औषधी। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कोणत्या घटकापासून मिळतात? प्रश्न क्रमांक 7 आहे, प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कोणत्या घटकापासून मिळतात? पर्याय क्रमांक 1 आहे पिष्टमय पदार्थ, पर्याय क्रमांक 2 आहे मेद, पर्याय क्रमांक 3 आहे जीवनसत्वे, पर्याय क्रमांक 4 आहे प्रथिने। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रथिने। त्यानंतर 8वा प्रश्न आहे, शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठवण्याचे कार्य कोण करते? 8वा प्रश्न आहे, शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठवण्याचे कार्य कोण करते? पर्याय क्रमांक 1 आहे रक्तकेशिका, पर्याय क्रमांक 2 आहे रक्तबिंबिका, पर्याय क्रमांक 3 आहे रक्तलसिका आणि पर्याय क्रमांक 4 आहे रक्तग्रासिका।
तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रक्तबिंबिका. रक्तबिंबिका. त्यानंतर 9वा प्रश्न आहे सर्वसाधारणपणे धातू डॅश 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 नसतात. सर्वसाधारणपणे धातू डॅश 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 नसतात. या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया. तर पर्याय क्रमांक 1 आहे तन्य, पर्याय क्रमांक 2 आहे वर्धनीय, पर्याय क्रमांक 3 आहे ढिसूळ, पर्याय क्रमांक 4 आहे सुवाहक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ढिसूळ. तर अशा प्रकारे विद्यार्थी आपण आता पुढील प्रश्न बघूया. तर पुढील प्रश्न आहे 10वा. प्रश्न क्रमांक 10वा. मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार कोणत्या शतकात उभारले गेले? प्रश्न क्रमांक 10वा काय आहे? मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार कोणत्या शतकात उभारले गेले? पर्याय क्रमांक 1 आहे 15वे, पर्याय क्रमांक 2 आहे 16वे, पर्याय क्रमांक 3 आहे 17वे, पर्याय क्रमांक 4 आहे 18वे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 17वे. त्यानंतर 11वा प्रश्न आहे मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो? 11वा प्रश्न आहे मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो? पर्याय क्रमांक 1 आहे होमो हॅबिलिस, पर्याय क्रमांक 2 आहे होमो इरेक्टस, पर्याय क्रमांक 3 आहे निअँडरथल मॅन आणि पर्याय क्रमांक 4 आहे क्रोमॅनॉन मॅन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 क्रोमॅनॉन मॅन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12वा आहे अश्म म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 आहे धातू, पर्याय क्रमांक 2 आहे चाक, पर्याय क्रमांक 3 आहे लाकूड आणि पर्याय क्रमांक 4 आहे दगड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दगड. त्यानंतर 13वा प्रश्न आहे संत तुकाराम डॅश 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 गावचे रहिवासी होते. संत तुकाराम डॅश 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 गावचे रहिवासी होते. पर्याय क्रमांक 1 आहे आळंदी, पर्याय क्रमांक 2 आहे चाकण, पर्याय क्रमांक 3 आहे देहू आणि पर्याय क्रमांक 4 आहे सासवड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 देहू. त्यानंतर 14वा प्रश्न आहे माणूस जमीन उकरून टिंबटिंब काढायचा. माणूस जमीन उकरून टिंबटिंब काढायचा. पर्याय क्रमांक 1 आहे मासे, पर्याय क्रमांक 2 आहे चाक, पर्याय क्रमांक 3 आहे कंदमुळे आणि पर्याय क्रमांक 4 आहे धातू. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कंदमुळे. तर प्रश्न क्रमांक 15वा आहे भटक्या अवस्थेत माणूस टिंब 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 करून राहायचा. भटक्या अवस्थेत माणूस टिंब टिंब करून राहायचा. पर्याय क्रमांक 1 आहे टोळ्या, पर्याय क्रमांक 2 आहे थवे, पर्याय क्रमांक 3 आहे कडक आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टोळ्या. त्यानंतर 16वा प्रश्न आहे ज्ञानेश्वरांची समाधी टिंबटिंब येथे आहे. 16वा प्रश्न आहे ज्ञानेश्वरांची समाधी टिंबटिंब येथे आहे. पर्याय क्रमांक 1 आहे सासवड, पर्याय क्रमांक 2 आहे चाकण, पर्याय क्रमांक 3 आहे देहू आणि पर्याय क्रमांक 4 आहे आळंदी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आळंदी. त्यानंतर 17वा प्रश्न आहे संत एकनाथांचे टिंबटिंब प्रसिद्ध आहेत. पर्याय क्रमांक 1 भारुडे, पर्याय क्रमांक 2 ज्ञानेश्वरी, पर्याय क्रमांक 3 कीर्तन आणि पर्याय क्रमांक 4 ओव्या. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारुडे. त्यानंतर 18वा प्रश्न आहे रामदास स्वामींचा जन्म कोणत्या गावी झाला? 18वा प्रश्न काय आहे रामदास स्वामींचा जन्म कोणत्या गावी झाला? पर्याय क्रमांक 1 आहे आळंदी, पर्याय क्रमांक 2 आहे पैठण, पर्याय क्रमांक 3 आहे सज्जनगड आणि पर्याय क्रमांक 4 आहे जाग. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जाग. त्यानंतर 19वा प्रश्न आहे दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? 19वा प्रश्न आहे दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? पर्याय क्रमांक 1 आहे ज्ञानेश्वर, पर्याय क्रमांक 2 आहे रामदास, पर्याय क्रमांक 3 आहे तुकाराम, पर्याय क्रमांक 4 आहे संतदास. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रामदास.
त्यानंतर 20वा प्रश्न आहे, माणसाने टिंबटिंब वापर करून खूप प्रगती केली. माणसाने टिंबटिंब वापर करून खूप प्रगती केली. पर्याय क्रमांक 1 आहे प्राण्याचा, पर्याय क्रमांक 2 आहे वनस्पतींचा, पर्याय क्रमांक 3 आहे अग्नीचा आणि पर्याय क्रमांक 4 आहे पाण्याचा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अग्नीचा.